चला मंडळी, आज खूप दिवसांनी तुमच्याबरोबर मी एक व्लॉग शेअर करते. शूटिंगला जायचं आहे मला उद्या आणि त्यासाठीचीच ही तयारी चालू आहे माझी. माझा शूटिंगचा दिवस कसा असतो, तिकडे मी काय काय करते. मी उद्या एका शूटिंगला जाणार आहे बऱ्याच दिवसांनी, 1 महिन्यानंतर. म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला मी गावाला गेलेली, ते मेच्या एंडिंगला आता आली आहे. आणि आल्यानंतर आता माझं परत काम चालू झालं आहे. तर ज्या काही बेसिक मेकअपच्या गोष्टी असतात, पाऊच किंवा मग पैसे काही, असं सगळ्या गोष्टी मी आदल्या दिवशी तयारी करून ठेवते, जर माझं उद्याचं फिक्स जायचं असेल तर. आणि इथे माझी एक डायरी आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मी गोष्टी लिहून ठेवते. मी कुठे काम केलं आहे, कोणासोबत काम केलं आहे, त्याचं पेमेंट किती यायचं आहे, काय, म्हणजे त्या गोष्टी पुढे मला लक्षात राहतात. जेव्हा आपण हिशोब करतो, म्हणजे पैसे कधी लेट येतात, कधी वेळेत येतात, मग त्या गोष्टी आपल्याला बघायला बऱ्या पडतात. म्हणून मी एक डायरीही मेंटेन करते ह्या सगळ्या गोष्टीची. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी रात्री बॅग वगैरे सगळं भरून झोपली आणि सकाळी मग मी सगळं आवरून, माझा कॉल टाईम लेटचा होता, म्हणजे साधारण 2ला मला पोहोचायचं होतं. तर आरामात सकाळी मी उठून सगळं जेवण वगैरे, रात्रीचा सगळा स्वयंपाक केला आणि त्यानंतर तयार झाली. तयार म्हणजे फक्त बेसिक लिपस्टिक लावली, केस फक्त वरती असे त्याला क्लिप लावला आणि भरभरून सनस्क्रीम लावली, कारण मला दुपारचं निघायचं होतं. त्यामुळे भरपूर अशी सनस्क्रीम पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला थोपून घेतली, कारण आता उन्हातून बाहेर पडतो आहे ना, तर खूप टॅन होतं. ऑलरेडी मी गावाला राहून आली आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी माझा चेहरा थोडाफार टॅन झालाच आहे. तर अजून टॅन होऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी. आणि जेव्हा आपण शहरात राहतो आणि माझं प्रोफेशन असं आहे की जिथे मला प्रेझेंटेबल असणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी ती काळजी नेहमीच घेते की मी प्रेझेंटेबल राहावी, दिसावी. ते असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे मी कुठेही बाहेर जाताना किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी मी नेहमी चांगलं दिसण्याचा आणि चांगलं राहण्याचा नेहमी प्रयत्न करते. आता बाहेर ना प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे सनग्लासेस खूपच महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि माझा हा सनग्लासेस ना थोडासा मोठा आहे, पण खूप चांगला आहे. ह्याच्याने ना बाहेर कितीही कडक ऊन असेल ना तरी ते जाणवत नाही. म्हणजे उन्हामध्ये जेव्हा हा गॉगल घालून मी बाहेर पडते ना, तेव्हा उन्हाचा तितकासा त्रास डोळ्यांना होत नाही. आदल्या दिवशीच मी पूर्ण तयारी करून ठेवलेली, बॅग वगैरे माझी पॅक करून ठेवली. नंतर मग सकाळी त्याच्यामध्ये मी चार्जर टाकला, माझं हेअर ब्रश टाकलं, अशा गोष्टी परत एकदा चेक केल्या की काय माझ्याकडून राहिलं आहे का. आता जेव्हा मी हे काम करताना माझं 1-2 दिवसाचं कॅरेक्टर असतं ना, त्यावेळेला मला साडी स्वतः कॅरी करायला लागते. आणि जास्त दिवसाचं काम असतं तेव्हा प्रोडक्शन स्वतःहून मला कपडे देते. फक्त ॲटलीस्ट मी साडीच घेऊन जाते घरातली, जे कॉस्ट्यूमवालीने मला आदल्या दिवशी सांगितलेली असते कुठची आणायची ती. तर इथे मी स्वयंपाक करून ठेवला आहे, डाळ, भात, वांग्याची कापं अशी सगळी करून मी दुपारी निघाली. मला म्हणजे वेळेत निघालेली, मला घाई नव्हती पोचायची, कारण अगदी 2 तास आधी निघालेली. आरामात मी मस्त पोचली तिकडे सेटवरती. हा माझा बिफोर आणि आत्ता हा आफ्टर लुक आहे की माझी साडी त्यांनी छान प्रेस करून आणली, ही माझीच साडी आहे. त्यानंतर मी तयार झाली, मेकअप दादांनी मेकअप केला, हेअर दीदीने छान केस केले, कारण माझे केस ना कर्ली आहेत आणि माझा लुक त्यांना थोडासा यंग दाखवायचा होता. जे डॉक्टरचा माझा कॅरेक्टर होतं आणि ती यंग डॉक्टर आहे असं दाखवायचं होतं. त्याच्यामुळे केसांना वगैरे छान त्यांनी स्ट्रेटनिंग केली आणि छान असे केस मस्त करून दिले मला. कारण जर त्याचा पोनी किंवा आंबोडा केला असताना तर थोडा एजेड लुक वाटतो. त्याच्यामुळे मला त्या हेअर दीदीचं काम फार आवडलं. केसांना तिने छान स्ट्रेटनिंग केलं आणि मेकअप दादांनी छान असा सुटेबल मेकअप केला. इथे माझी स्क्रिप्ट आहे, तीच मी वाचत बसलेली. असं आम्हाला जे काही डायलॉग बोलायचे असतात ती अशी स्क्रिप्ट येते आणि नंतर मग ते तिथे लिहिलेलं असतं सगळं, तुमचं कॅरेक्टर लिहिलेलं असतं, त्यानंतर डायलॉग लिहिलेले असतात. ते छान वाचून जायचे, जेणेकरून आपण जेव्हा कॅमेरासमोर जातो तेव्हा आपलं पटापट आपले सीन होतात. आणि नंतर मग माझा सीन लागला. अगदी मोजक्या 3-4 तासात माझं सगळं आवरलं. सगळं मेकअप करून वगैरे मी बसलेली. साधारण एक 5-5:30ला दादा मला बोलवायला आले, असिस्टंट, की चला मॅडम आपण सीन परत रीड करूया आणि आपला सीन होईल आता. मग खाली गेली, सीन केला. अगदी पटकन झाला, एकच सीन होता, पटापट झाला. त्यांना विचारलं तर त्यांनी स्वतःहूनच मला सांगितलं की तुमचं झालं आहे मॅडम, तुम्ही जाऊ शकता. म्हणजे साधारण 6:30 पावणे 7ला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकता. म्हणून मग मी तिथे, आपण जेव्हा प्रोडक्शनकडून काम करतो तेव्हा तिथे साईन करणं, आपलं इनवॉईस भरणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या मी खाली केल्या. आणि नंतर मग परत रूममध्ये आली, चेंज केलं, मेकअप काढला, कारण इतका मेकअप थोपून बाहेर जाणं शक्य नसतं. जेव्हा आपण इतका मेकअप थोपून बाहेर गेलो ना, तर मग सगळे लोक विचित्र नजरेने आपल्याकडे बघत असतात की का ही एवढा मेकअप करून आली आहे. म्हणून मी जेव्हा सेटवरून निघते ना, तेव्हा पूर्ण मेकअप रिमूव्ह करूनच निघते. घरी येऊनही परत मी फेसवॉश वगैरे करते, मेकअप रिमूव्ह करते, पण जेव्हा सेटवरून निघते ना तेव्हा मी प्रॉपर मेकअप सगळा काढते. डोळ्याचा मेकअप जरी नाही काढला ना तरी ॲटलीस्ट जे
त्याने जो बेस केलेला असतो ना तो बऱ्यापैकी काढते, नाहीतर ते फारच विचित्र वाटतं. कारण साधारणसे कपडे घालून इतका हेवी मेकअप करून आपण ट्रेनमध्ये वगैरे नाही प्रवास करू शकत. म्हणजे ते बघायलाही चांगलं नाही वाटत. आणि लोकांना काय सांगणार ना आपण की इतका मेकअप मी का करून आली, कुठून करून आली असं. म्हणजे लोकांच्या नजरा विचित्र असतात बघताना की हिने एवढा मेकअप का केला आहे वगैरे, ते चांगलंही दिसत नाही. त्याच्यानंतर सगळा मेकअप वगैरे काढला, माझं सगळं आवरलं, सगळं चेक केलं की मी परत माझ्या गोष्टी ज्या ज्या मी बाहेर काढलेल्या त्या घेतल्या आहेत का. रूममध्ये अजून कोणीच नव्हतं, मी एकटीच होती दिवसभर आणि ज्याच्या त्याच्या रूममध्ये ते लोक होते. माझ्यासाठी ही वेगळी रूम होती. तर इथे माझं सगळं झालं आहे, आवरलं आहे. आता मी निघते. निघायची काही एवढी घाई नाही आहे मला, कारण मी स्वयंपाक वगैरे करून आलेली. आरामात मस्त निघाली. स्टेशनला आल्यानंतर मला ट्रेनही वेळेत भेटली. आणि माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता त्या दिवशी, मला म्हणजे संध्याकाळी जायचं होतं पण मला जाता आलं नाही, म्हणून मग घरी आली आणि तिला भेटायला गेली. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझा शूटिंगचा दिवस कसा असतो तो अगदी मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा.